तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पालिका निवडणूक तर फक्त ट्रेलर, खरा पिक्चर अजून बाकी। प्रभुदास भोईर यांचा विरोधकांना धडाकेबाज इशारा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भाजपचे खंबीर नेते प्रभुदास भोईर यांनी विरोधकांना थेट आणि खुलं आव्हान दिलं आहे। पालिका निवडणूक ही तर फक्त एक ट्रेलर होती, खरा पिक्चर तर अजून बाकी आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला। हिंदुस्तान 24 तास न्यूजशी बोलताना त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठ्या विजयाचा निर्धार व्यक्त केला। प्रभुदास भोईर यांनी आपल्या भाषणात नेतृत्वाचं महत्त्व अधोरेखित केलं। ते म्हणाले की हे यश आमचं वैयक्तिक नसून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेले आहे। त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। यावेळी भोईर यांनी स्थानिक राजकारणातील सत्तांतराचे संकेत दिले। अनेक वर्षांपासून ज्या भागाला शेकापचा बालेकिल्ला समजले जायचे, त्या भागातील जनता आता बदलाच्या मूडमध्ये आहे। अनेक कार्यकर्ते आणि नागरिक आता शेकाप सोडून प्रशांतदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्याशी जोडले जात आहेत। त्यामुळे आता हा केवळ आणि केवळ प्रशांतदादांचाच बालेकिल्ला राहणार आहे, असा दावाही त्यांनी केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काय घडणार या प्रश्नावर बोलताना भोईर यांनी स्पष्ट केलं की आमचा विजय हा विरोधकांसाठी मोठा धक्का असेल। ते पुढे म्हणाले, आम्ही फक्त बोलत नाही तर कृती करून दाखवतो। आमची मेहनत आणि जनतेचा पाठिंबा यांच्या जोरावर आम्ही विजय खेचून आणू आणि विरोधकांना पळता भुई थोडी करू। यावेळी त्यांनी राजेंद्र पाटील यांचा विशेष उल्लेख केला। राजेंद्र पाटील हे एक प्रामाणिक आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारे नेते आहेत, असे सांगत त्यांनी आगामी लढाईसाठी सर्वांना सज्ज राहण्याचे आवाहन केले। एकूणच प्रभुदास भोईर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून येणारा काळ कोणासाठी सुपरहिट ठरणार आणि कोणाचा पिक्चर फ्लॉप होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। करिश्मा माझा चालल्यापेक्षा करिश्मा सन्मान्य लोकनेते रामशेठ साहेबांचा चालला, प्रशांत दादांचा चालला आणि महेश चालला आणि आमचे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचा चालला। कारण त्यांनी जी कुठली जिम्मेदारी दिली ती पार पडली आम्ही। आणि खरंच सांगायचं म्हणजे करिश्मा तो आम्ही आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर करून टाकून आम्ही होतं टेलर तर आम्ही पिक्चर बाकी आहे। आम्ही पिक्चर आम्ही दाखवणार पंचायत समिती आणि झेडपी निवडून आम्ही दाखवणार कशी निवड होते आणि कसा विजय होतो दाखवून देणार आहे। बघा आता मुद्दे आमचे वरिष्ठ नेते आता राजेंद्र पाटील साहेब, आमचा राजेंद्र पाटील बोलतो तो योग्य बोलतो। आमचा राजेंद्र पाटील खरा माणूस आहे। राजेंद्र पाटील नाव भरपूर आहेत पण हा राजेंद्र पाटील जो बोलतो तो योग्य बोलणार आहे। तो सगळं कामा येणारा तो माझा मित्र उभा आहे। कारण की माझ्यावर जर आमदार साहेबांची जिम्मेदारी दिलेली आहे ती चिंदरांची दिलेली आहे व आमदार विभागामध्ये दिलेली आहे। पण तरी सुद्धा मी टाइम करून त्याच्यासाठी येतोय। तर काय येतोय कारण की माझा भाऊ उभा आहे आणि भावाच्या बरोबर आता दिग्गज नेते आहेत बघून आम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये। पण तरी सुद्धा आमचा विजय कसा होणार ते मी बोलून दाखवत नाही, तर दाखवणार काय आमचा गुलाब किती चांगला पडणार आणि कसा पडणार ते आम्ही दाखवणार आमचा विजय। बघा बाल किल्ला एक तो काल होता हो बाल किल्ला का। तुम्ही बघता तर किती प्रचंड सर्व परिवेश झाले, किती लोक आले, एवढे मोठे दिग्गज नव्हते सगळे शेकाप सोडून आलेले आमचे एवढे सन्माननीय आता समजा आमचे जयंत म्हात्रे साहेब आले, प्रथम दादा आले आणि त्यानंतर आमचा एवढा मोठा परिवेश झालेला आहे। तर मग त्याच्यामध्ये आता बाल किल्ला तो एक काल बदलला। आता काल किल्ला फक्त आता प्रशांत दादाचाच बाल किल्ला सर्वकडे आहे आणि तोच राहणार। हे तुमचं माझं निश्चित आहे। तुम्हाला पत्रकार मंडळीला माहिती आहे की आमचा विजय आणि बाल किल्ला कोणाचा आहे ते सर्वांना माहिती। आम्हाला कामं करायचे तर आम्ही ते कामं करणार आणि ते दाखवणार आमच्या विजय कसं होतोय, त्यांना शॉक होणार असा विजय होणार आहे। आता आमची मेहनत तुम्हाला पत्रकारात दिसतोय, पहिला आमची मेहनत कधी दाखवली नाही। आम्ही लय काम केलंय पण ते दाखवले, पण जनतेसमोर कसं जायचं ते सन्माननीय फक्त रामशेठ ठाकूर साहेब आहे, प्रशांत महेश शेट्टी दाखवले, सगळे आम्हाला नेते मंडळी दाखवलेलं आहे आम्हाला। आणि तो आम्ही काम कसं करतोय आणि काय आम्ही जनतेबरोबर पोहोचलोय, आम्ही कसं निवडून येतोय आणि कसं येणार हे दाखवणार तुम्हाला आम्ही। त्यासाठी तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।